तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। तेलारा तालुक्यातील हिवरखेड मंडळाच्या वतीने संघ शताब्दी वर्ष व सालाबादप्रमाणे विजयादशमी उत्सव 11 ऑक्टोबर रोजी शहरातील श्री सहदेवराव भोपळे महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना अकोला विभागाचे कार्यवाह विक्रम वावरे जातपात विरहित समाजात हिंदुत्वाची पताका जागृत करून प्रथम देश सामाजिक तथा कुटुंब प्रबोधन नागरिक कर्तव्य पर्यावरण समाज घडवण्याचे कार्य करण्याचे काम संघाकडून होत असल्याचे प्रतिपादन करण्यात आले। यावेळी गजानन पुंडलिक ताळे यांच्या उपस्थितीत शस्त्रपूजन व ध्वजवंदन करण्यात आले। प्रथम देशमुख नगर येथून सहदंड बँड पथकासहित शहरातील प्रमुख मार्गावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन आयोजित करण्यात आले होते। या पथसंचलनादरम्यान शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून मोठ्या उत्साहात या पथसंचलनाचे स्वागत केले। यावेळी ऋषिकेश वानखडे, सचिन झगडे, मंडळ प्रमुख व उपखंड प्रमुख अशोक मस्के, प्राध्यापक सुरेश शिंगणारे, प्राध्यापक माधव बनकर सह 200 स्वयंसेवक या पथसंचलनामध्ये सहभागी होते। MCN न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड। पांडवांनी धर्मयुद्ध सुरू करताना अज्ञातवासात असताना जी आपली शस्त्र शनीच्या झाडाच्या ढोलीमध्ये जी लपवून ठेवली होती, त्या धर्मयुद्धाला सुरुवात करण्याचा जो दिवस होता आणि शस्त्राचं पूजन करण्याचा जो दिवस होता तो विजयादशमीचा दिवस होता। महिषासुर मर्दिनी आई जगदंबा आई भवानीनं 9 दिवस राक्षसांशी संघर्ष केला आणि शेवटी त्या राक्षसांचा संहार केला। आणि या प्रकारे असं म्हणू शकतो की हा जो दिवस आहे हा अधर्मावर धर्माचा विजय मिळवणारा दिवस आहे। रावणावर विजय मिळवला म्हणजे कोणत्या व्यक्तीवर विजय मिळवला तर रावण हा अधर्मी होता आणि रामाचं वर्तन राम जे आहे हे धर्माचं प्रतीक होतं आणि म्हणून दुष्ट प्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीने मिळवलेला विजय पांडवांनी रक्तामध्ये मनामध्ये विचारामध्ये